नमस्कार मंडळींनो, तर आज आपण आलेलो आहोत लेप्रो मॉलला। तर हा मॉल आहे पिंपरी चिंचवडमध्ये। तर या ठिकाणी भरलेला आहे पुण्यामधला सगळ्यात मोठा आमरस महोत्सव। आणि हा आमरस महोत्सव 4 आणि 5 तारखेला दुपारी 2 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत होता। आणि मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्येक वेळी खूप छान असं डेकोरेशन किंवा थीम तयार केलेली असते। तर ही थीम होती ती म्हणजे समर स्पेशल थीम। तर लहान मुलांना समर वॅकेशन असतात, त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर मस्त असं समरची जी आहे तर ती थीम तयार केलेली होती। लहान मुलांना या ठिकाणी एंटरटेनमेंट व्हावी त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर छान असे झोके वगैरे होते। आणि सोबतच तिथं घसरगुंडी म्हणजे स्लाईडसुद्धा होती। आणि मस्त असे लहान मुलं या ठिकाणी एन्जॉय करत होते। खाली पडून लागायला नको त्यामुळे असं बाथटब सारखं आणि त्याच्यामध्ये मस्त असे बॉलसुद्धा ठेवलेले होते। इथे सगळे लहान मुलं मस्त असं एन्जॉय करत होते। या ठिकाणी फक्त लहान मुलांनाच एंट्री होती, म्हणजेच त्यांचे पॅरेंट्स जर एंट्रीमध्ये गेले तर तिथे अलाउड नव्हतं। त्यामुळे मस्त असं जे लहान मुलं होते तर ते एन्जॉय करत होते। आणि इकडे होतं ते म्हणजेच आमरस महोत्सवचं। तर इथे मस्त असं हे डेकोरेशन केलेलं होतं। लेप्रो मॉलला वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशनसुद्धा खूप जास्त प्रमाणात असतं। आणि मागेच फुला बाजारसुद्धा होता, तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आंबे जे होते तर ते लटकवलेले होते, प्लास्टिकचे होते, पण असं वाटत होतं की असली आहे की काय। खरं तर जे आहे तर या ठिकाणी दुपारी जायला हवं होतं, ते तिथे गेल्यानंतर समजलं, कारण इथे आमरस कॉम्पिटिशन वगैरे सुद्धा होती। म्हणजेच दुपारी खूप जास्त अशी मजा आली असती। आम्ही थोडंसं लेट गेलो होतो, त्यामुळे बरेचसे जे स्टॉल होते तर त्या स्टॉलवरचं संपलेलं सुद्धा होतं। तर बऱ्याचपैकी इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते, म्हणजेच डोनट वगैरे होते किंवा मग आईस्क्रीमचे फ्लेवर वगैरे, म्हणजेच मँगोचे आईस्क्रीम वगैरे होते। तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे तर ते होतं। आणि सोबतच लहान मुलांना एंटरटेन म्हणून मस्त असं हे रोपवे सारखं होतं आणि लहान मुलं मस्त असं इथे एन्जॉय करत होते। तर इथे प्रत्येक सीझन म्हणजेच कुठला जर फेस्टिवल असेल तर छान असं या ठिकाणी ह्या मॉलमध्ये मस्त असं डेकोरेशन केलेलं असतं। नवरात्रामध्ये सुद्धा इथे खूप मस्त असं दांडियाचे कॉम्पिटिशन वगैरे असतात। मागेच फुला बाजारसुद्धा झाला होता, तर तो खूप जास्त असा मोठा होता। आणि इथे मस्त एका स्टॉलवरती आंबेसुद्धा विकायला होते। आणि इथे एक थीम म्हणून तुम्ही फोटोज क्लिक करण्यासाठी लहान मुलांचं मस्त असं झाड, आणि मग तिथे झाडाला मस्त असं झोका वगैरे लावलेला होता। तर फोटोज छान असे क्लिक करता येतील लहान मुलांचे, म्हणून ते असं मस्त थीम तिथे तयार केलेली होती। तर बऱ्यापैकी जे स्टॉल होते तर तिथं संपलेलं होतं। चला तर मग फ्रेंड्स, तुम्हाला हा मस्त असा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।